नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आमचा प्लॅन असा होता की आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं आणि पावसाचं वातावरणही झालं होतं. त्यामुळे आमचं असं ठरलं की पुरंदरमध्ये एकमुखी दत्त नारायणपूर हे या मंदिराकडे जाऊ. आम्हाला तसं तर खूप जास्त फिरायचा नाद आहे, पण ते मंदिरात म्हणजे देवाकडे जायचं हा आमचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो. त्यानंतर आम्ही आवरलं आणि दिवेघाटातून सरळ पुढे सासवडमध्ये गेलो. सासवडमध्ये छानपैकी मस्त वडापाव खाल्ला. पावसाचं वातावरण आणि वडापाव हे तर सगळ्यांना माहीतच आहे किती छान असतं ती फिलिंग. तर त्यानंतर आम्ही सासवडमध्येच संगमेश्वर मंदिरामध्ये गेलो. इतकं छान आणि इतकं शांत वातावरण आहे त्या मंदिरात आणि इतकं प्रसन्न वाटतं ना, आणि गाभाऱ्यात गेल्यावर तर काय विचारूच नका, इतकंच छान वाटतं तिथे. त्यानंतर आम्ही बाहेर येऊन मस्त फोटोज वगैरे वगैरे क्लिक केले आणि फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप म्हणजे तिथं फोटोग्राफर वगैरे आहेत, पण आम्ही मोबाईलमध्ये शूट केलं. त्यानंतर आम्ही पुढे 5 ते 10 मिनिट मिनिमम 7-8 मिनिट अंतरावरच आहे चांगावटेश्वर मंदिर. हेही महादेवाचंच मंदिर आहे. तिथेही आम्ही छानपैकी व्हिडिओज वगैरे क्लिक केले आणि तिथेही खूप छान फोटोज येतात आणि प्री वेडिंग्स वगैरे खूप शूट होतं तिथे. त्यानंतर आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि फोटोज क्लिक केले. तुम्ही पाहू शकता मग मंदिराच्या बाहेर वगैरे किती छान हिरवळ वगैरे आहे आणि त्यात पावसाचं वातावरण, त्यामुळे तर छानच. त्यानंतर आम्ही पुरंदरच्या दिशेने निघालो. मंदिराकडे गेलो. मंदिरामध्ये गाडी लावली आणि पेढे वगैरे घेतले. त्यानंतर आतमध्ये दर्शन घेतलं. दर्शन घ्यायला खूप क्राऊड होता. लोक फोटो वगैरे काढत होते, त्यामुळे मला जास्त फोटोज वगैरे काढायला जमलं नाही. त्यानंतर आम्ही छानपैकी तिथे 5 ते 10 मिनिटे बसलो मंदिराच्या आवारात. छानपैकी वाटत होतं, म्हणजे मस्त वाटत होतं. मंदिरात प्रसन्नच वाटणार ऑफकोर्स. त्यानंतर आम्ही माघारी यायच्या दिशेने निघालोत, पण थोड्या थोड्या सरी बरसत होत्या, त्यामुळे आम्ही छानपैकी एन्जॉय केलं.